तर भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग गावामध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबासह मस्साजोगच्या ग्रामस्थांशी चर्चा केली। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। जेलमध्ये वाल्मिक कराडला मटण पुरवलं जातं, बॅगही पुरवली जाते असा आरोपही त्यांनी केलाय। तर मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय। देशमुख यांनी विथ टायमिंग जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडं लेखी स्वरूपात दिलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सुद्धा PDF करून पाठवून देईल। इतकी VIP ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्यापेक्षा जेलच बरं वाटेल। CID कडे जो तपास दिला त्या CID कडे तपास दिल्यानंतर या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं? एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही। समाजातून सगळे पुरावे आले। दुर्दैव आहे ते अत्यंत। जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी ह्यांची मदत दिसत होती। आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत। कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता, परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची जी गाडी होती माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिस मध्ये सर्रास बसायचे आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहेत। हे पोलिसांचे मित्र होते। ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे। हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत। आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे।